वरदे हरिहठाल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर हर हर जगत गुरु श्री श्री संत तुकाराम हर हर गोपाल कृष्ण भगवान की जय। हरि ओम। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव। शुभकार्येषु सर्वदा ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शुभविरनचुमशरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। वंशे विभूषितकरान्नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ण पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। हे राधे वृषभानुतनये गांधार्विके राधिके श्री कृष्णानन पंकज भ्रमरिके कृष्ण प्रिये माधवी। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। सिया सब जग जानी करहूं प्रणाम जोरे जुगपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। श्री
कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा। वासुदेव हे नाथ
वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री हरे हे नाथ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री गोविंद हरे मुरारी हे नाथ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे राधे कृष्ण कृष्ण राधे राधे श्याम राधे श्याम श्याम राधे राधे श्याम राधे कृष्ण 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 राधे राधे सद्गुरुदेव महाराज की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। श्री सुखदेव जी महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांछा कल्पतरु रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान श्री पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्यचे तेजोनिधी माऊली महावैष्णव ज्ञानोब्बर आहे वैराग्यस्य परामूर्ती जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोब्बर आहे आदी करून संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने स्वर्गीय गुणवंतराव विठ्ठलरावजी तुले यांच्या पुण्यस्मरणार्थ आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर वर्धापन दिनाच्या निमित्ताने समस्त भिष्णूर ग्रामवासी अबाल वृद्ध बाल गोपाल या सगळ्यांच्या इच्छेने प्रेरणेने गावातील तरुण मित्रमंडळी ज्येष्ठ वयोवृद्ध या सगळ्यांच्या संकल्पनेने आणि परमस्नेही दिनेश भाऊ टुले यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रभूषण रामायणाचार्य हरिभक्तीपरायण रामरावजी महाराज ढोक यांच्या आशीर्वादाने अमृत महाराज नरखेडकर बाबाजी यांच्या आशीर्वादाने श्रीमद भागवताची कथा या ठिकाणी होत आहे. सज्जन हो, काल आपण महात्म्याचा विचार केला. महात्म्य कशाला म्हणतात? महती सांगते ते महात्म्य. त्या ग्रंथाची काय माहिती आहे, काही विशेष काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा तुम्ही पुस्तक वाचता ना त्यावेळेला त्या पुस्तकाला प्रस्तावना असते आणि वाचणाऱ्याने एक नियम कायम लक्षात ठेवला पाहिजे, पुस्तक वाचायच्या अगोदर पुस्तकाची प्रस्तावना वाचली पाहिजे. तुम्ही पुस्तकाची प्रस्तावना वाचली का या लेखकाला या पुस्तकामध्ये काय लिहायचं आहे आणि या पुस्तकाचा नेमका गाभा काय आहे हा तुम्हाला त्या प्रस्तावनेत सापडतो. एकदा तुम्हाला प्रस्तावना समजली का पुस्तक समजायला वेळ लागत नाही. तसं ग्रंथाचं महात्म्य एकदा समजलं की ग्रंथ समजायला वेळ लागत नाही. मग ग्रंथ काय करत असतं? त्याची महती सांगतं आणि त्याच्या महतीचं जे असतं त्याला महात्म्य असं म्हणतात. स्वभावता मनुष्याचा स्वभाव असा आहे की तो काही मिळत नसेल तर काहीच करायला तयार नाही. शास्त्र असं सांगतं, मंदो अपीन प्रवर्तयेत. म्हणजे एखाद्या माणसाला बुद्धीच नाही, मूर्ख आहे. मूर्खाची व्याख्या काय आहे? दिसत नाही मूर्खासारखा, वागतो मूर्खासारखा, तो मूर्ख.
नाही तर का आकृतीने दिसत असते का माणूस हा मूर्ख आहे म्हणून? नाही, वागण्यातून. मंद बुद्धीचा, ज्याची बुद्धी काम करत नाही असा सुद्धा माणूस ज्यात काही मिळत नाही त्यात तो प्रवृत्त होत नाही. मनुष्याचा स्वभाव असा आहे, मग प्रपंच असो किंवा परमार्थ असो. मी एक गोष्ट सांगू तुम्हाला, कदाचित हे वाक्य माझं पूर्ण आहे असं मला म्हणायचं नाही, पण कदाचित मनुष्याला जे अपेक्षित आहे ते अपेक्षित जर त्याला मिळालं नसतं तर त्याने प्रपंच सुद्धा केला नसता. तो प्रपंच करण्यात जर प्रवृत्त होत असेल तर समजावं याच्या ज्या अपेक्षा आहेत त्या यातून पूर्ण होत असल्या पाहिजे आणि म्हणून तो प्रपंच करतो. तसं परमार्थातही काही मिळत असेल तर तो ते करतो. म्हणजे प्रपंचात काही मिळत असेल तर मनुष्य प्रपंच करतो आणि परमार्थातही काही मिळत असेल तर तो परमार्थ करतो. जर प्रपंचातही त्याला काही मिळालं नसतं आणि परमार्थातही त्याला काही मिळालं नसतं तर त्याने प्रपंचही केला नसता आणि परमार्थही केला नसता. माणसं परमार्थात जर दिसत असतील तर याचा अर्थ हा नाही का ते केवळ परमार्थ करण्यासाठी आले. याचा अर्थ असा आहे त्यांना यातून काहीतरी मिळतं का याचा ते शोध घ्यायला आले. आणि परमार्थात काय मिळतं, एखादी गोष्ट केल्यानंतर त्याची फलश्रुती काय आहे, काय मिळणार आहे आपल्याला, ते सांगणारं जे असतं त्याला महात्म्य असं म्हणतात. मग भागवताच्या महात्म्याचा विचार करत असताना, या ग्रंथाची व्यापकता समजावून सांगत असताना एक प्रसंग मी जाता जाता तुमच्या पुढे ठेवला होता. तो म्हणजे सनत कुमार आणि नारदांची भेट. नारदांची भेट झाली आणि नारदांना सनत कुमारांनी प्रश्न विचारला, कथ ब्रह्मदीन मुख कुतचिंता तुरो भवान कोरिते गम्यते कुत्र कुतश्य आगमंतो. महाराज, तुम्ही उदास का आहेत, तुमचा चेहरा पडलेला का आहे, तुम्ही कुठे गेले होते आणि कुठून आले. कारण एवढ्या सगळ्या प्रतिक्रिया जर तुमच्या चेहऱ्यावर दिसत असतील तर त्याच्या पाठीमागं काही जाणून घ्यावं. तर मग नारदांनी सांगायला सुरुवात केली, अहम तु पृथ्वीम्याता सर्वोत्तमा मिति मते पुष्करंच प्रयागंच काशीं गोदावरीस्तथा हरिक्षेत्रं कुरुक्षेत्रं श्रीरंगं सेतुवन्दनं एवमादेषु तीर्थेषु भ्रममानैतस्तदा. मी एकदा ब्रह्मसभेमध्ये ऐकलं पृथ्वीवर तीर्थ आहेत आणि माणसाने उभ्या हयातीत तीर्थाला गेलं पाहिजे, तीर्थच करून आलं पाहिजे. कारण त्याचा नियम असा आहे, अन्यक्षत्रे कृतम पापम तीर्थक्षत्रे विनश्यती. तीर्थावर केलेले, गावी केलेले काही ज्ञात अज्ञात पाप असतात. असं काय आहे का पाप केल्यानेच पाप होते म्हणून? नाही, पाप केल्याने पाप होत नाही असा काही नियम नाही. पाप केल्यानेच पाप होते, नाही नाही. पाप ऐकलं तरी पाप होते, पाप पाहिलं तरी पाप होते, पाप बोललं तरी पाप होते. मग काही कायिक असतात, काही वाचिक असतात, काही मानसिक असतात. असे छोटे छोटे पाप आहेत, ते घालवायचे कुठं? मग तीर्थाला जायचं. ज्ञानोबराय म्हणतात, तुझे हातपाय जोपर्यंत चांगले आहेत ना बाबा, तू तीर्थयात्रा करून ये. जव हे सकळ सिद्ध आहे हात चाला वया पाय तव तू आपुले स्वहित पाय. तीर्थयात्रे जाय, चुकू नको, तीर्थाला जा बाबा. कशासाठी? अरे हातपाय आहेत आता चांगले म्हणून जाऊ नये. उद्या हातपाय गळल्यावर मला सांगा, आता तुम्ही जर केदारनाथला गेले तर जाणं होईल का? बरेचसे आता याचे 70% माणसाला माझा प्रश्न आहे, तुम्ही केदारनाथला जाऊ शकता का? घोडा बिळावर जायचं नाही, पायी जावं लागल. होईल का जाणं? अहो तिथं गेल्यावर माणूस थंडीनं बेजार होतो. मग नियम असा आहे, जोपर्यंत हातापायात ताठव्य आहे तोपर्यंत तीर्थाला जाऊन यावं. तीर्थाचे 2 प्रकार सांगायचे आमचे गुरुजी. तीर्थाचे 2 प्रकार सांगायचे. तीर्थाचे 2 प्रकार, चित्तीर्थ, भौम्य तीर्थ. जिथे जलाचं महात्म्य आहे त्याला चित्तीर्थ असं म्हणत जावं आणि जिथे भूमीचं महात्म्य आहे त्याला भौम्य तीर्थ असं म्हणत जावं. आणि हे तीर्थ पाहावेत. कारण त्याचं कारण असं आहे, एकदा का हा जन्म गेला की पुन्हा काही पाहायला मिळणार नाही. जे आहे ते याच जन्मात आहे. पाहून तर काय, मी कधी कधी म्हणत असतो, विविधतेने नटलेला भारत आहे आपला, तो तर पाहुण्या. आपला देश विविधतेने नटलेला आहे. इथे अनेक भाषा आहेत, अनेक संस्कृती आहे. इथे कोस कोस पर पाणी बदले, कोस कोस पर पाणी. एका कोसावर गेले का पाणी बदलतं, अजून एक कोस पुढे गेले का माणसाची भाषा बदलते. महाराष्ट्रातच बघा, एक जिल्हा सोडला तुम्ही का दुसऱ्या जिल्ह्याची भाषा बदलते. अहो एका ठिकाणी इडली, ती इडली मोठी होत 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 महाराष्ट्रात आली, तिची भाकरी झाली.
तिचं फार बारीक स्वरूप जर पाहिलं तर ती फक्त गोळा होती, पण ती तिथून निघाली दक्षिण भारतातून तर इथं महाराष्ट्रात येईपर्यंत तिने एवढा मोठा आकार धारण केला. हे सगळं पाहायला तर घर सोडा. नारद म्हटले मी घर सोडून तीर्थयात्रा करायला गेलो, पण म्हटले तीर्थावर जाण्याच्या अगोदर माझ्या मनाला काही बरं वाटलं नाही. मी जे सामाजिक दृश्य पाहिलं ते दृश्य माझं हृदय हेलावून टाकणारं होतं. काय पाहिलं म्हटले महाराज? म्हटले सत्यम नास्ति दया दानम न विद्यते उदरो भरिणो जीवा वराक्का कुटभाषिना. ही सामाजिक समस्या आहे सज्जन हो. समस्या प्रापंचिक जीवाला आहे आणि समस्या ही महात्म्याला आहे. सामान्य माणूस परेशान होऊ शकतो, पण तो त्याच्या कुटुंबासाठी, तो स्वतःसाठी माणूस फार चांगला असेल तर तो चिंता करेल गावाची. माणूस त्याही पेक्षा चांगला असेल तर तो चिंता करेल राष्ट्राची. माणूस त्याही पेक्षा चांगला असेल तर तो चिंता करेल देशाची. माणूस त्याही पेक्षा चांगला असेल तर तो चिंता करेल खंडाची. पण संपूर्ण विश्वाची चिंता सामान्य माणूस करत नसतो, संपूर्ण विश्वाची चिंता करतो. त्याला महात्मा असं म्हणत असतात. संतांची चिंतेचं कारण काय आहे? नारदांच्या चिंतेचं कारण आहे समाजामध्ये सत्य नाही. ही गोष्ट सामान्य माणसाला जरी गौण वाटली तरी ज्ञानी माणसाला ती फार महत्वाची आहे. समाजातलं सत्य जर हरवलं, समाजातलं पावित्र्य जर निघून गेलं, समाजामधली दान देण्याची प्रक्रिया जर संपुष्टात आली तर या समाजातले जे चांगले गुण आहेत ते चांगले गुण कुठंतरी संपून जातील. आणि एकदा समाजातले चांगले गुण जर संपून गेले तर समाजामध्ये पुन्हा चांगल्या गुणांना निर्माण करण्यासाठी लागणारा वेळ. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्हाला सत्याच्या मार्गावर चाला असं कोणी नाही सांगणार. तुम्ही तुमच्या जीवनात पवित्रतेचं आचरण करा हेही तुम्हाला कोणी सांगणार नाही. तुम्ही प्राणी मात्रावर दया करा हेही तुम्हाला कोणी सांगणार नाही. मग हे सांगणारं एकमेव व्यासपीठ असं आहे, त्या व्यासपीठाचं नाव आहे सत्संग. समाजामध्ये सत्याची चर्चा झाली पाहिजे, समाजामध्ये पावित्र्याची चर्चा झाली पाहिजे, परस्परामध्ये दयेचा भाव असला पाहिजे. हे नैतिक नीतिमूल्याची शिकवण जिथे मिळल्या जाते किंवा दिल्या जाते त्याचं नाव आहे कथा आणि कीर्तन. आणि ही समस्या महात्म्यांची आहे. नारदांना असं वाटतं या समाजामध्ये सत्य प्रस्थापित झालं पाहिजे, या समाजामध्ये पावित्र्यता प्रस्थापित झाली पाहिजे, या समाजामध्ये दया प्रस्थापित झाली पाहिजे. कारण दयेने, पावित्र्याने आणि सत्याने हा समाज एकदा ओतप्रोत होऊन गेला की पुन्हा धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी भगवंताला यावं लागणार नाही. आणि सज्जन माणसाची निर्मिती होत राहील. आणि सज्जनांची निर्मिती जर होत राहिली तर एक दिवस ही वसुंधरा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. ही वसुंधरा स्वर्ग व्हावी असं वाटत असेल तर समाजामध्ये सत्य प्रस्थापित व्हावं, समाजामध्ये दया प्रस्थापित व्हावी आणि समाजामध्ये पावित्र्यता प्रस्थापित व्हावं. आणि ही चिंता महात्म्यांना जास्त असते. कारण साधू हा जगताचा सन्मान वाढवण्यासाठी आलेला असतो. साधू देश को सन्मान देता है. हाँ, एक महात्मा पूर्वीच्या काळामध्ये महात्मे घोड्याने जायचे, साधू लोक घोड्याने आता गाडीने फिरतात असं काही नाही, पूर्वी घोड्याने फिरायचे, घोड्याने फिरत होते. मग त्यांच्याकडे एक मोठा घोडा होता. एका चोराने पाहिलं, म्हटलं याला काय घोड्याची गरज आहे, महाराज या गावून त्या गावावर जावं लागतं, त्याला काय घोड्याची गरज आहे. मग त्यांनी रस्त्याने एका लंगड्याचं नाटक केलं, लुळ्या खुळ्याचं, रस्त्यात बसला आणि तो त्या लंगड्यासारखा चालायला लागला. महात्म्याला त्याची दया आली, कारण महात्म्याचं चित्त असं असते, संत हृदय नवनीत समाना. त्यांना त्याची दया आली आणि दया आली, थांबले आणि म्हटले दादा तू घोड्यावर बस, मी पायी चालतो. काय थोडं लांब जायचं आहे मला, तुझ्याबरोबर गोष्टी करण्यात माझा वेळ निघून जाईल. पण लंगडा म्हणून त्याला घोड्यावर बसवलं आणि साधू मात्र पायी चालायला लागला. थोडा अंतर चालता चालता घोड्याचा वेग वाढला. घोड्याचा वेग वाढल्यावर साधू महात्मा त्या घोड्याच्या बरोबर धावायला लागले. त्यांच्या लक्षात आलं की घोड्यावर ज्याला लंगडा म्हणून बसवलं तो लंगडा नाही, त्याने आपल्याला फसवलं आणि घोडा त्यापेक्षा वेगात जायला लागला. त्यावेळेला साधूने आवाज दिला, घोडा न्यायचा घेऊन जा, माझं काही मत नाही,
तुला घोडा आवडला तू घेऊन जा, मी तुला घोडा मागणार नाही, पण 2 मिनिटं तुला जर वाटत असेल का मी साधू आहे आणि साधू हा देशाचा सन्मान आहे, तर माझे शेवटचे 2 शब्द ऐक मित्रा, हा घोडा तू घेऊन जा, फक्त 2 शब्द ऐक. त्याने घोडा थांबवला आणि सांगितलं, यानंतर चोरी करताना आंधळ्याचं, लंगड्याचं, पांगळ्याचं नाटक करून चोरी करायची नाही, घोडा घेऊन जा. तो म्हणला का? कारण तू जर पांगड्याचं नाटक करून घोडा घेऊन जातोय, अपंगाचं नाटक करून घोडा घेऊन जातो, उद्या अपंगावर कोणाचा विश्वास राहणार नाही, त्यांच्यावर विश्वास राहावा, म्हणून तू हे काम करू नको. समाजातल्या अतिशय न्यूनतम गोष्टीची काळजी वाहतो, त्याचं नाव महात्मा आहे. प्रपंचाची काळजी वाहतो, त्याचं नाव जीव आहे, आणि जगाची काळजी वाहतो, त्याचं नाव महात्मा आहे. नारद महात्मा आहेत. ते म्हणतात समाजात सत्य नाही, समाजात पवित्रता नाही, शुद्धता वेगळी आणि पावित्र्यता वेगळी. बरं का, तुम्ही आंघोळ केली ही शुद्धता आहे, पण तुमचं मन वाईट विषयाचं सेवन करत नाही, चिंतन करत नाही, ही पवित्रता आहे. देवाचं नामस्मरण, जप, तप कशासाठी करावं? लोक म्हणतात याने देव मिळतो का? अरे भल्या माणसा, याने देव मिळत नाही, हे देव मिळवण्याची प्रक्रिया आहे. देव कसा मिळेल तुला? तो काय बाजारचा भाजीपाला आहे का? तू आज एकादशी केली आणि उद्या तू आपलं पांडुरंग उभा राहिला, असं कधी होत असते का? पांडुरंग मिळवण्याची ती प्रक्रिया आहे. ज्याला वाटतं देव मला मिळावा, मग त्याने काय करावं? व्रत वैकल्य करावे, त्याने आपलं आचरण शुद्ध करावं. त्याने काय होणार आहे? त्याने त्याचं मन पवित्र होईल, आणि एकदा का मन पवित्र झालं की मग त्याच्या जीवनामध्ये भगवंताच्या आगमनाचे शुभचिन्ह दिसायला लागतील. त्याची ही प्रक्रिया आहे. मनाने राहायचं असतं ते पवित्र, आणि शरीराने राहायचं असतं ते शुद्ध. मन कशाने पवित्र होतं? ते एक श्लोकच आहे, हस्तं पवित्रं यदि दान पुण्ये, पादं पवित्रं यदि तीर्थयात्रा, कंठं पवित्रं यद नामभूषे, हृदयं पवित्रं यदि ब्रह्मनिष्ठा. तुम्हाला हात पवित्र करायचे आहेत ना, मग तुम्ही दान करा. तुम्हाला पाय पवित्र करायचे आहेत ना, तुम्ही तीर्थयात्रा करा. तुम्हाला हृदय पवित्र करायचं आहे, ब्रह्मनिष्ठा ठेवा. आणि तुम्हाला तुमचा कंठ पवित्र करायचा आहे, तर पवित्र करणारं, कंठाला पवित्र करणारं भगवंताचं नाम धारण करा. कारण भगवंताचं नाम पवित्राणाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम. या जगात पवित्रात पवित्र आणि मंगलात मंगल जर काय असेल तर ते भगवान परमात्म्याचं नाम आहे. सकल मंगलैनिधी मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वजा, मंगलम पुंडरीकाक्ष, मंगलाय तनोहरे. परमात्म्याचं नाव मंगल आहे. ती मंगलता आहे, पण आपल्या जीवनातलंही मंगल करणार आहे. के मंगल नाम तुम्हार प्रभु, जो गावे मंगल होत सदा, अमंगल हारी कृपा तुम्हारी, जो चाहत दिल सदा तुम्हारी, अनादि सुमंगल हो, और रूप तुम्हारा निरामय है, टुकड़ा है जो भजता तुमको, नित पावत मंगल मन पवित्र होतो भगवंताच्या नामाने, आणि ते नामस्मरणाने अंतःकरण पवित्र व्हावं. म्हणून समाजाचं अंतःकरण पवित्र व्हावं, समाजात सत्यता यावी, समाजामध्ये दया यावी. हे ज्याचं अंतःकरण झुरतं या गोष्टीसाठी त्याला संत म्हणत जावं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे रंजले गांजले गाजले त्याशी म्हणे जो फुले, जे करतले गाजले त्याशी म्हणे जो फुले. साधू ओळखा, साधू ओळखा, गाजले
म्हणे जो फुले तोची साधू ओळखावा देवते त्याची जाणावा मृदु सभा मृदु सभा म्हणे सांगो किती म्हणे सांगो किती भगवंता रंजले गाजले त्याशी म्हणे जो फुले तोची साधू ओळखावा तोची साधू ओळखावा देवते त्याची जाणावा जे रंजले गाजले त्याशी म्हणे जो फुले नारद संत आहेत म्हणून त्यांना चिंता आहे. चिंता स्वतःची नाही जगताची आहे. कारण महात्मा सगळं पाहू शकतो, समाजाचं पतन नाही पाहू शकतो.